धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मी डोरनाळीकर विद्यासागर. आपण करत आहोत बाबासाहेबांच्या विचाराचा जागर. तर मित्रो, आज आपण पाहणार आहोत 29 जानेवारी 1932 या दिवशी दामोदर हॉल मुंबई या ठिकाणी जो बाबासाहेबांचा सन्मान करण्यात आला 114 संस्थांच्या वतीने मानपत्र देऊन, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश आपण कालही काही बघितला. त्या पुढील भाग आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमच्या अंतःकरणात स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा जो दीप तेवत आहे तो अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तो पुन्हा कधी विझला जाता कामा नये याची तुम्ही प्रत्येकाने प्रथम खबरदारी घेतली पाहिजे. याच भाषणामध्ये पुढे म्हणतात, तुमच्या अंतःकरणातील माणुसकीचा ओलावा सुकू देऊ नका. हा महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 मधील पान नंबर 281 आणि 282 वरती बाबासाहेबांनी दिलेला आहे. तो आपण वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि त्यातला जो अर्थ आहे तो समजून घेऊन त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा जो दीप आहे पेटलेला, त्याला अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्याला कधीही विझू देता कामा नये. कधी तो विझला नाही पाहिजे. आणि पुढे तर अतिशय महत्त्वाचा संदेश देतात. काय म्हणतात, तुमच्या अंतःकरणामध्ये माणुसकीचा ओलावा जो आहे त्याला सुकू देऊ नका. कारण का माणुसकी महत्त्वाची आहे, ज्याला आपण ह्युमॅनिटी म्हणतो. आणि माणुसकी जर विसरला माणूस तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि म्हणून माणुसकीचा जो ओलावा आहे तो टिकून राहिला पाहिजे. हाच धम्माचा सुद्धा गाभा आहे, माणूस. तर हा विचार आपणाला जर आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं, या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं एवढी मी विनंती करतो. आणि आजच्या दिवसासाठी इथंच थांबूया. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.